उदय सामंतांसोबत शिवसेनेचे 20 आमदार असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता, मात्र एकनाथ शिंदे तेव्हा सावध झाले होते असाही गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। तर भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी फोडणार असल्याचाही दावा राऊतांनी केलाय। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उदय सामंतांनी पलटवार केलाय। राऊतांचं वक्तव्य राजकीय बालिशपणाचं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। तर राऊतांना खळबळजनक विधान करण्याची सवय असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले। त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात। शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत, ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो काही प्रयत्न करतायत, हे बालिशपणा हा एकमेव शब्द त्याला लागू होतो। ना उदय सामंतने कधी असं वाक्य उच्चारलं, ना उदय सामंत कुठं जाणार आहे। 60 पैकी एकही आमदार शिंदे साहेबाच्या आदेशाविना काम करत नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। म्हणून असे विधान करून उदय सामंतकडे विषय, मग त्या उदय सामंतकडं एक डाऊटफुली नजरेने आम्ही पाहावं असं जर त्यांना काही वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे। उदय सामंत आणि असं आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्यामध्ये कोणतीही दरार नाही आहे आणि टाकायचा कोणी प्रयत्न करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।